नंबर 1 to 4 हे क्वेश्चन पाहिले आहेत. आज क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. तुम्हाला इथे टेबल दिलेले आहेत, ते कंप्लीट करायचे. लेट्स सी. पहिलं दिलं आपल्याला मास दिले केजी मध्ये, व्हॉल्यूम दिले मीटर क्यूब मध्ये आणि डेन्सिटी दिले केजी पर मीटर क्यूब. आता आपल्याला पहिल्यांदा प्रश्न विचारला त्यांनी, डेन्सिटी काढायची होती आपल्याला. पण डेन्सिटीचा आपला फॉर्म्युला काय होता? डेन्सिटीचा फॉर्म्युला होता की डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हे आपण या लेसन मध्ये पाहिलं आहे. सिलेक्ट. आपल्याला मास दिले त्यांनी केजी मध्ये 350, व्हॉल्यूम दिलाय मीटर क्यूब मध्ये आणि डेन्सिटी केजी पर मीटर क्यूब मध्ये दिलाय. व्हॉल्यूम दिलाय 175. आपला फॉर्म्युला आहे. युजिंग फॉर्म्युला वापरणार आहोत आपण. युजिंग अ फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे आपला? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तुम्हाला माहिती आहे आपल्याला मास किती दिले? 350. व्हॉल्यूम किती दिले? 175. त्याला आपल्याला भाग लावायचा. आपलं किती आलं? 2. म्हणजे डेन्सिटी किती झाली? 2 kg पर मीटर क्यूब. हे त्याचं काय झालंय? डेन्सिटी. आता म्हणजे इथं किती येणार आपला? 2 येणार. त्यानंतर सेकंड दिलेला आपल्याला मास काहीच नाही दिला. व्हॉल्यूम दिले 190 आणि डेन्सिटी दिली 4. आता बघा आपल्याला डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. आता आपल्याला इथं त्यांनी व्हॉल्यूम पण दिलाय आणि डेन्सिटी दिलाय. आपल्याला काढायचंय काय? मास इज इक्वल टू, असं आपल्याला मास काढायचं आहे. तर मास काढण्यासाठी आपल्याला मग फॉर्म्युला काय येईल? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, ओके, इज इक्वल टू मास. बरोबर. आपली डेन्सिटी किती दिली आपल्याला त्यांनी? 4. मास व्हॉल्यूम किती दिली? 190 इज इक्वल टू 4 ने 190 ला गुणल्यानंतर आपल्याला काय मिळतं? 760. जे मास इज इक्वल टू काय होणार आहे? 760 kg. हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल झालं. कोणत्यामधलं? क्वेश्चन नंबर 5 मधलं पहिलं दिलं. 350 kg मास, 175 व्हॉल्यूम मीटर क्यूब, डेन्सिटी आली 2. सेकंडची आली 760. त्याचा व्हॉल्यूम होता 190 मीटर क्यूब आणि डेन्सिटी होती 4. आता सेकंड दिले आपल्याला डेन्सिटी ऑफ मेटल केजी पर मीटर क्यूब, डेन्सिटी ऑफ वॉटर केजी पर मीटर क्यूब आणि रिलेटिव्ह डेन्सिटी. ओके. त्यामध्ये आता पहा सेकंड एक्झाम्पल आहे आपलं. सेकंड एक्झाम्पल त्यामध्ये डेन्सिटी ऑफ मेटल केजी पर मीटर क्यूब आणि इथं दिले डेन्सिटी ऑफ वॉटर. मेटलची दिले, वॉटरची दिले अँड रिलेटिव्ह डेन्सिटी दिली. ओके. यामध्ये बघा पहिलं दिले 10 क्यूब आणि इथं दिले 5. सेकंड आपल्याला दिले 8.5 इंटू 10⁻³ आणि इथलं आपल्याला काढायचं. लेट्स सी. फॉर्म्युला पाहणार आहोत आपण. काय आहे फॉर्म्युला? आपल्याला पहिले आपल्याला काय काढायची? डेन्सिटी काढायची. मग आपला फॉर्म्युला आहे रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ ए मेटल अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. ओके. आता आपल्याला डेन्सिटी ऑफ मेटल काढायची. डेन्सिटी ऑफ
वॉटर आपल्याला किती दिले 10⁻³ आणि रिलेटिव्ह डेन्सिटी आपल्याला काय दिले 5 दिली. मग काय होणार आहे पहिल्यामध्ये काय येणार आहे डेन्सिटी ऑफ मेटल आपण काढणार आहोत. डेन्सिटी ऑफ ए मेटल काढणार आहोत इज इक्वल टू तर हे 5 इकडे ते काय होणार आहे 5 × 10⁻³ ही आपली झाली डेन्सिटी ऑफ ए मेटल. फक्त काय इकडं गुणिले ते इकडं भागिले असणार आहे ते तिकडं उलटून गुणिले झाले. त्यानंतर थर्ड आहे हा तुम्हाला माहितीच असेल कसं करायचं. त्यानंतर आपल्याला डेन्सिटी ऑफ मेटल दिले 8.5 × 10⁻³ डेन्सिटी ऑफ वॉटर दिले 10⁻³ आणि आपल्याला रिलेटिव्ह काढायचे. रिलेटिव्ह फॉर्म्युला काय आहे रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू मेटल प्लस मेटल अपॉन वॉटर. द आपल्याला मेटलची दिली 8.5 × 10⁻³ आणि वॉटर दिले 10⁻³. 10⁻³ ला 10⁻³ गेले राहिले 8.5. लेट्स सी रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू 8.5. सिंपल आहे. हे सोपे एक्झाम्पल आहेत. आता थर्ड आहे यामधलाच. थर्ड आपल्याला दिले थर्ड एक्झाम्पल दिले वेट एरिया प्रेशर एरिया मीटर³ नॉन मीटर³. ओके 0.04 आणि 20,000 150 500. लेट्स सी पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला आन्सर पहिल्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे वेट. आता वेट काढायचं आहे. वेटचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. वेटचा फॉर्म्युला नाही आपल्या म्हणजे प्रेशर आहे आपल्याकडं. प्रेशरचा फॉर्म्युला आहे प्रेशर इज इक्वल टू वेट अपॉन एरिया. ओके वेट. आता पहिलं आपल्याला काय काढायचं वेट काढायचं आहे. वेट इज इक्वल टू काय येणार आहे आपल्याला वेट इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. बरोबर प्रेशर किती आहे पहिल्यामध्ये आपलं 20,000 एरिया किती आहे 0.04. लेट्स सी म्हणजे आता काय करायचं आहे आपल्याला गुणाकार करायचा आहे. बरोबर 20 × 0.04 किती येणार आहे आपला आन्सर 800. म्हणजे आपला देअरफॉर वेट इज इक्वल टू 800. हे काय झालं आपलं आन्सर. काय केलं पहिल्यांदा प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहित होता प्रेशर इज इक्वल टू वेट अपॉन एरिया. वेट इज इक्वल टू काय केलं प्रेशर इंटू एरिया. प्रेशर किती 20,000 एरिया किती 0.04. आता सेकंडमध्ये आपल्याला काय दिले त्यांनी प्रेशर काढायचे वेट अपॉन एरिया. ओके वेट अपॉन एरिया. वेट किती दिले 1,500 आणि एरिया दिलाय 500. 500 ला 500 गेले राहिले किती ह्या 0 ला हे 0 गेले ह्या 0 ला हे 0 गेले. 5 1 ज 5 5 3 ज 15 म्हणजे आन्सर किती आलं 3. देअरफॉर प्रेशर इज इक्वल टू 3 nm/square. हे झालं त्याचं एक्झाम्पल. लेट्स सी एक्झाम्पल सोपे आहेत. व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित करा. क्वेश्चन नंबर 6 आहे द डेन्सिटी ऑफ अ मेटल इज 0.08. काय आहे डेन्सिटी आपली 0.08. नाही डेन्सिटी ऑफ अ मेटल इज 10.8 × 10⁻³ kg/m². Find out the relative density. आता इथेही पहा एक्झाम्पल सी डेन्सिटी ऑफ मेटल किती दिले
10.8 into 10⁻³ kg per meter cube. ओके. रिलेटिव्ह डेन्सिटी विचारली. रिलेटिव्ह डेन्सिटी काय आहे मग? आपल्याला दिलंय मेटल दिलंय ना, वॉटर आपल्याला माहिती असतं. डेन्सिटी ऑफ मेटलची डेन्सिटी किती आहे? 10.8 into 10⁻³ वॉटरची डेन्सिटी किती असते? 10⁻³ kg मीटर क्यूब. मग फॉर्म्युला काय आहे? रिलेटिव्ह डेन्सिटी of a substances is equal to density of the substances upon density of water. सबस्टन्सेस म्हणजेच काय घेतले आपण इथं? मेटल घेतले. ओके. 10.8 into 10⁻³ upon 10⁻³ 10⁻³ ला राहिले 10.8. therefore relative density is 10.8. ही काय आहे? रिलेटिव्ह डेन्सिटी. समजलं? आता क्वेश्चन नंबर 7 आहे. व्हॉल्यूम ऑफ एन ऑब्जेक्ट इज 20 cm³ and the mass is 50 gram. Density of water is 1 gram cm³. Will the object float on water or sink in water? ते ऑब्जेक्ट जे आहे ते पाण्यावरती तरंगेल की पाण्यामध्ये बुडेल, हा प्रश्न आहे. लेट्स सी क्वेश्चन नंबर 7. तुम्ही क्वेश्चन लिहून घेणार आहात. तुमचं ऑब्जेक्ट मध्ये तुमचं आता लेट्स सी फॉर्म्युला काय आहे आपला? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके. एक्झाम्पल मध्ये आपल्याला मास दिले, त्यांनी किती दिले? मास म्हणजे त्याचं वेट दिले 50 ग्राम आणि व्हॉल्यूम किती दिली आहे त्याची? 20 cm³. भागाकार करायचा याला 2.5 ग्रॅम पर cm³. therefore डेन्सिटी इज इक्वल. पण ही कशाची डेन्सिटी? पाण्यामध्ये बुडलेल्याची आहे की पाण्यावरती? तर वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1 ग्रॅम cm³. आपली वॉटरची डेन्सिटी किती आहे? वॉटर इज 1 ग्रॅम cm³. पण आपली मेटलची डेन्सिटी आता किती आली? 2.5 ग्रॅम. therefore it is greater than the density of water. म्हणून hence the object will sink. म्हणजे पाण्यामध्ये हे ऑब्जेक्ट जे आहे ते काय होणार आहे? बुडणार आहे, पाण्यावरती तरंगणार नाही. का तर पाण्याची डेन्सिटी 1 ग्रॅम cm³ होती आणि इथली जी मेटलची डेन्सिटी आहे ती किती आली? 2.5 ग्रॅम cm³. लेट्स सी एक्झाम्पल नंबर 8. The value of a plastic covered sealed box is 350 cm³ and the box has a mass 500 gram. Will the box float on water or sink in water? What will be the mass of water displaced by box? आता तो बॉक्स आहे तुमचा, तो पाण्यामध्ये बुडणार आहे का की पाण्यावरती तरंगणार आहे, हे आपल्याला काढायचे. लेट्स सी. यामध्ये सुद्धा आपल्याला पहिल्यांदा काय दिलंय त्यांनी?
350 म्हणजे आपल्याला त्यांनी व्हॅल्यूम दिलाय आपल्याला 350 सेंटीमीटर क्यूब. मास दिलंय आपल्याला 500 ग्राम. मग आपला आपला फॉर्म्युला डेन्सिटीचा काय आहे? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम. डेन्सिटी मास किती आहे आपलं 500 आणि व्हॅल्यूम किती आहे 350. बरोबर. ह्या शून्याला हे शून्य गेले. 5 0 0 5 1 5 5 0 0 5 7 35 म्हणजे 10/7. हे काय झालं? ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ही तुमची झाली डेन्सिटी. डेन्सिटी किती आली? 10/7 ग्राम सेंटीमीटर क्यूब. आपल्याला त्यांनी विचारलंय की मग हे काय होईल? पाण्यामध्ये बुडेल का नाही? आता वॉटरची डेन्सिटी आपल्याला दिली आहे का? वॉटरची डेन्सिटी किती असते? 1. देअरफॉर हेन्स इट इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ वॉटर. पाण्यापेक्षा ही डेन्सिटी काय आहे तर जास्त आहे. आपल्याला विचारले वॉटर डिस्प्लेस्ड बाय द व्हॉट विल बी द मास ऑफ वॉटर. आता मास, पाण्याचं मास किती म्हणजे वॉटर मधलं मास किती आहे विचारले. आता तुम्हाला माहितीच आहे डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॅल्यूम. पण डेन्सिटी आपण कशी लिहितो? पी मध्ये. मास अपॉन व्हॅल्यूम मध्ये लिहितो. देअरफॉर मास इज इक्वल टू पी इंटू व्ही. आता पी म्हणजे काय? तुमचं प्रेशर. पाण्याचं प्रेशर किती आहे आपल्याला? 1 ग्राम सेंटीमीटर क्यूब. आणि आपलं व्हॅल्यूम किती आहे आपली? 350 सेंटीमीटर क्यूब. म्हणजेच किती होणार आहे? देअरफॉर मास इज इक्वल टू 350 ग्राम. हे काय झालं आपलं मास. लेट्स सी. लक्षात येतंय काय केलं? आपलं प्रेशर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम आहे. बरोबर. मास अपॉन व्हॅल्यूम. डेन्सिटी आपण पी न लिहितो, मास एम न आणि व्हॅल्यूम व्ही न. मग आपण पी इज इक्वल टू एम अपॉन व्ही केलं. आपल्याला मास पाहिजे वॉटरचं म्हणून मास इज इक्वल टू पी इंटू व्ही केलं. आपलं पी किती आहे? 1 ग्राम. पाण्याची डेन्सिटी किती? 1 ग्राम इंटू व्ही. आपला व्हॅल्यूम किती होता? 350 म्हणून त्याचा काय केला? गुणाकार केला. आणि ते आन्सर आलं मास इज इक्वल टू 350 ग्राम. अशा पद्धतीने आपण हे तुमचं लेसन नंबर 3 मधला पूर्ण एक्सरसाइज बघितलेला आहे. तुम्ही राहिलेले 5 to 8 क्वेश्चन लिहिणार आहात आणि सॉल्व एक्झाम्पल पेज नंबर 21 वरती जेवढे 5 एक्झाम्पल्स दिले ते 5च्या 5 एक्झाम्पल्स आणि हे 4 असे 9 एक्झाम्पल सोडवून मला पाठवणार आहात. त्याच्यानंतरच्या तासाला आपण लेसन नंबर 4 बघणार आहोत. लेसन नंबर 2चाही एक्सरसाइज लिहून द्यायचा राहिला आहे. आपण ते पुढच्या तासाला बघूया. थँक्यू.